नमस्कार मित्रांनो, स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग ही मालिका TRP मध्ये नेहमीच नंबर 1 वरती असते। या शो मध्ये सायली अर्जुन सोबतच खलनायिका साकारणाऱ्या प्रियाने सुद्धा प्रेक्षकांची मन जिंकून घेतली आहेत। दरम्यान नुकताच सायली आणि प्रियाची जोडी स्टार प्रवाहाच्या आता होऊ दे धिंगाणा 3 या कार्यक्रमामध्ये दिसली होती। मात्र या शो मध्ये सेटवर नायिका आणि खलनायिका यांच्यामध्ये खरोखरच मोठा वाद झाल्याचा प्रोमो आता समोर आला आहे। होळी विशेष भागानिमित्त स्टार प्रवाहाच्या नायिकांविरुद्ध खलनायिका असा एपिसोड आता होऊ दे धिंगाणा 3 मध्ये दाखवण्यात येणार आहे। परंतु येथे एका मुद्द्यावरून दोन्ही गटांमध्ये जोरात भांडणं जुळली। ती भांडणं इतकी वाढली की प्रियाने तर रागात शो सोडून जाण्याचा निर्णय घेतला। या प्रोमो मध्ये पाहायला मिळतंय की अभिनेत्री समृद्धी केळकर ही घंटाघरामध्ये बक्षिसाची रक्कम आणण्यासाठी जाते, पण ती तिथे हंड्यातले पैसे बघत असल्याचा आरोप खलनायिकांनी केला। यावरूनच तिथे दोन गटांमध्ये म्हणजेच नायिका आणि खलनायिका यामध्ये खरोखरच भांडणं होण्यास सुरुवात झाली। हे प्रकरण इतकं वाढलं की सिद्धार्थ जाधवला त्याच्या बॅक स्टेज टीमला स्टेजवर बोलवावं लागलं। तिथल्या एका व्यक्तीने सांगितले की आपण शोचे फुटेज पुन्हा एकदा चेक करून पाहूया, पण ठरलं तर मग मधल्या प्रियाला ही गोष्ट अजिबात आवडली नाही। ती थेट म्हणाली, तुम्ही जर त्यांच्या बाजूने निर्णय देणार असाल तर मी आत्ताच्या आत्ता शो सोडून जात आहे। त्यामुळेच प्रियाने शो सोडून जाण्याची धमकी देताच आता चॅनल पुढे काय निर्णय घेईल हे येत्या एपिसोड मध्ये आपल्याला पाहायला मिळेल। तर मित्रांनो, तुम्ही होऊ दे धिंगाणा हा कार्यक्रम पाहता का ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।